आपण जो व्हिडिओ आता बघितला, आपण शेळीपालनाचा आगळे भाऊंचा व्हिडिओ बघितला होता, त्याच्यात जसं सांगितलं की सेकंड व्हिडिओ आपला शेडचा, तर हा जो शेड आहे 17 लाखाचा जो शेड बनलेला आहे, त्या 17 लाखाच्या शेड मध्ये कसा बनला याची संपूर्ण डिटेल, कारण की आगळे बंधूंना रोज जे फोन येतात 50% फोन तेच चालू आहे की तुम्ही शेड बांधला, तुमचा शेड बघतो आम्ही, कसा बनवला, किती खर्च आला, काय आला, कसा, तर याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत की हा शेडला किती खर्च आला आणि कसा आला आणि का आला एवढा खर्च, याची सगळी डिटेल तुम्हाला. तर आगळे भाऊ, पुन्हा एकदा तुमचं बळीराजा प्रोडक्शन मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सुरू करूया आपल्या शेडच्या जनरेशनला. चला, तर हा जो तुम्ही शेड बनलात याचं म्हणजे कसं वाटलं का की वरती आपण आलो पाहिजे शेड मध्ये? साहेब, आता ज्यावेळेस आपण सुरुवातीला जवळजवळ 9 वर्ष आपण खाली काम केलं ग्राउंड लेवलला, जमिनीवर. सुरुवातीला 2017 मध्ये आपली गोट फार्मिंगची, शेळी पालनाची सुरुवात झाली. अच्छा, बरोबर. हा हा. आपल्याला ज्या ज्या अडचणी येत आल्या तशा अडचणीला आपण समोर मात करून आतापर्यंत या लेवलला आलेलो आहे. हा हा हा. आपण 2 वर्ष साधी खाली मुरमावर काम केलं, त्याच्यानंतर 6 वर्ष कोब्यावर काम केलं, आणि आता हे नवीन जे एलिव्हेटेड शेड आपण तयार केलेले आहे, हे डबल मजली वर शेळ्या, खाली कोंबड्या, हे जे शेड आहे हे पूर्ण 2100 स्क्वेअर फूट आहे. 2100 स्क्वेअर फूट, 32 फूट रुंदी आहे या शेडची आणि 70 फूट लांबी आहे. 70 फूट लांबी आहे. 70 फूट लांबी आहे. ओके. आता हे क्षेत्र म्हणजे 70 बाय 32 चा आपला पूर्ण शेड आहे. हो. याच्यामध्ये मला सर्वात महत्वाचं विचारायचं, हे जे तुम्ही आपण खांब वापरलेले खास करून, तर हे खांब याची गेस काय गेसचे, म्हणजे साईज काय आणि गेस? हा जो खांब आहे ना, हा पोल हा 5 बाय 5 चा आहे. आतापर्यंत मी जेवढे शेड बघितले त्या शेड ला जो पोल वापरलेला आहे हा 4 बाय 4 चा पोल. 4 बाय 4 हा जो पोल आहे ना, हा बघा, हा 4 बाय 4 चा पोल, सेंटर मधला. हा सेंटर मधला 4 बाय 4 चा, 4 बाय 4 चा पोल, आणि हा 5 बाय 5 चा. दोन्हीतला फरक बघा तुम्ही, फरक लगेच जाणवतो. हा. तर आपण काय केलं, थोडं हेवी मध्ये हे काम केलेलं आहे, म्हणजे आपल्याला जास्त दिवस लॉंग लाईफ शेड म्हणजे शेडचा मेंटेनन्स आपल्याला येऊ नये म्हणून या हिशोबाने आपण थोडं हे जे मटेरियल वापरले सगळं हेवी वापरलं आणि ब्रँड वापरलं. जे मटेरियल वापरलंय सगळं आपण टाटा कंपनीचं मटेरियल वापरलं. टाटा कंपनीचं, टोटल टाटा कंपनीचं मटेरियल. आता हे जे खांब आहे टोटल खांब किती आपले? आता हे 6 पोल आहेत आणि प्रत्येक पोलच्या मध्ये 14 फुटाचं अंतर आहे. म्हणजे हे जे 14 फुटाचे असे 5 कप्पे येते. 5 कप्पे आपण केलेले. हा, 12 पंचे 70, 14 पंचे 70. ओके. हा, म्हणजे 70 फूट लांबी आहे याची आणि 32 फूट रुंदी आहे. 16 फुटी पत्रा वापरलेला आहे आपण यावर. हा तो आहे, हा आपला 5 बाय 5 चा आहे. मधला जो पोल आपण मधला जो सपोर्ट दिलेला तो 4 बाय 4 तो 4 बाय 4 आणि हे जे मटेरियल आहे आपला, हा पाईप, हा जो पाईप आहे हा 2 बाय 4 चा वापरलेला आहे. हा 2 बाय 4 चा. आणि याच्यावर आपण ही धावपट्टी वापरलेली. या धावपट्टीवर हे शीट फिट आहे. हे शीट जे फिट आहे ना, हे धावपट्टीवर फिट. त्याला लॉक असते, लॉक प्लस ही धावपट्टी, याच्यावर हे शीट अशी फिट झालेली. तर याचं जे हे किती, म्हणजे 2 इंची का 2.5 इंची? 3 इंची 3 इंची पट्टी, 3 इंची जाडी, एकदम हेवी मधली वापरलेली. तशी ती 2.5 इंची, पण आता मी काही जे शेड बघितले ना, तर त्यांनी 2.5 इंची पट्टी वापरलेली आहे. पण मला ती थोडी बारीक साईज वाटली, एवढी हेवी वाटली नाही, त्यामुळे मी 3 इंची पट्टी वापरली आणि जास्त वजनाची वापरली. तर आपण जे काही केलं सगळं मटेरियल तुम्ही स्वतःने आणलेलं आहे, कारण कॉन्ट्रॅक्ट बेस वरती शेड दिलेलं नव्हतं. मटेरियल आणून आपण कारागीरकडून हे काम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मला एक विचारायचं आहे की आता हे जे मटेरियल आहे, हे मटेरियल आपल्याला काय रेटने मिळालं होतं, किती मटेरियल बसलं होतं? आता हे जे मटेरियल आहे साहेब, आपण ज्यावेळेस शेडचं काम केलं त्यावेळेस थोडे मटेरियलचे रेट कमी होते, साधारणपणे 64 रुपयाच्या आसपास त्यावेळेस रेट होते. आता रेट 70 रुपये प्लस झालेले माझ्या हिशोबाने तरी. काहीतरी 64-65 रेंज मध्ये आपल्याला भेटलं होतं. आणि हे पूर्ण मटेरियल लोखंड किती लागलं त्यावेळेस? जर आपण म्हणजे आजच्या परिस्थितीला जर आपण हे काम केलं असतं तर कम्प्लीट आपल्याला 19 ते 20 लाख रुपये लागले असते. बरोबर. म्हणजे एवढा मोठा डिफरंट या, कारण मी सगळं गणित बघितलं ते 1-2-3 दिवसापूर्वी, तर 2.5 लाखाचा तरी कमीत कमी डिफरन्स झाला असता. तर याच्यामध्ये आता जे सध्या तुम्हाला जे लोखंड स्टील लागलेले पूर्ण आहे ते किती लागले? आता हे जे लोखंड म्हणतो ना आपण, हे सगळं लागलेलं आहे बघा आपल्याला 15.5 टन. 15.5 टन शीट सोडून, बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून, फक्त लोखंड सांगतो मी, फक्त लोखंड 15.5 टन. ओके. आणि बाकीची जाळी जी आपण तुम्ही वापरलेली ही याच्यामध्ये ही जाळीचं कसं रेट आहे? ही 1 बाय 1 चं घर आहे. ही आपण 1 बाय 1 ची याच्यासाठी वापरली, कारण आपण खाली आपल्याला पोल्ट्रीचं करायचं होतं ना, आपण खाली पक्षी ठेवलेले. बरोबर. त्याच्यामुळे आपण ही जी साईज आहे ही कमी घेतली, 1 बाय 1 ची साईज घेतली. आणि याच्या बाहेरून परत आपण ही कोंबडा जाळी वापरली, कबूतर जाळी, काही ठिकाणी कोंबडा जाळी, आमच्या कोंबडा जाळी, कबूतर जाळी, कबूतर जाळीची मदत.
अशा पद्धतीने आपण हे, आणि ही जी जाळी ही आपण खाली कॉन्क्रीट मध्ये फिट केलेली बघा, फिट झालेली पूर्ण कॉन्क्रीट मध्ये ही जाळी आपण फिट करून घेतलेली. तर जाळीचा खर्च किती आलेला आहे? सगळा टोटल खर्च आहे ना साधारण, नाही म्हणजे आपल्याला एक सेपरेट हे जसं तुम्ही सांगितलं 15.5 टन आपल्याला मिळालं, तर हा जाळीचं वेट किती आलं होतं? 73,000 रुपये जाळीचा खर्च आला. 73,000 जाळीचा फक्त खालच्या लेवलला, वरच्या लेवलला तर ते वेगळं सगळं. वरच्या जे लेवलला आहे, वर आपण काय केलेलं आहे, जाळी न वापरता 1x2चा पाईप वापरलेला आहे, आणि त्या पाईप मध्ये वरचे डिपार्टमेंट बनवलेले, ते तर मी तुम्हाला आता वर गेल्यानंतर दाखवणारच. चालेल. तर मित्र, खालचा बेस जो आहे तुम्ही बघू शकता, पूर्णपणे 32x70चा हा पूर्ण शेड आहे. खाली बॅक साईडला पूर्ण म्हणजे जे पाईप आहे एकदम मजबूत मध्ये पाईप वापरलेले आहेत. हा जो खास आहे सिस्टम, हे शक्यतो जास्त दिसत नाही पाईप 5x5चा, शक्यतो 4x4 मध्येच ते बनलेलं आहे, आणि ते ज्या पद्धतीनं हे केलेलं आहे, जवळपास 12 पोल तिकडनं 12 पोल तिकडनं, बऱ्यापैकी म्हणजे लोखंड गरजेपेक्षा जास्त वापरलंय असं वाटतंय मला. पण आता त्यांनी जो दृष्टिकोन सांगितला की मेंटेनन्स नकोय लवकर, कारण काय होतं साहेब, तुमच्या माहिती करता सांगतो, शेळ्याची जी लघवी हे म्हणजे एक प्रकारचं ऍसिड आहे. बरोबर. ऍसिड असल्यामुळे ते लोखंड लवकर खराब होतं. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, लोखंड तर हेवी वापरलंच, म्हणजे जास्त वेटचं वापरलं. त्याबरोबर आपण हा जो कलर दिला आहे, हा इपॉक्सी कलर आहे. म्हणजे हा कलर असा आहे, हा लवकर लोखंड खराब होऊन देत नाही. म्हणजे शेळीची जी लघवीचा आणि लोखंडाचा त्या कलर मुळे संबंध येत नाही. बरोबर. 53,000चा फक्त आपण या शेडला पूर्ण कलरच दिलेला आहे, नुसता 53,000 मजुरी वेगळी. 73,000ची जाळी प्लस 53,000चा नुसता पेंट खरेदी झाला, मजुरी वेगळी पेंट देण्याची. आणि बाकी तर मग हे जे सिस्टम लावलेलं आहे आपण खाली पाण्याचं, तर याचं हे सिस्टम कसं केलेलं आहे? हे ऑटो आहे, हे जे ना, हे आपण कोंबड्यासाठी केलेलं आहे, स्पेशली कोंबड्यासाठी. शेळ्याची आणि कोंबड्याची वर पाण्याची टाकी मी तुम्हाला ती आता दाखवतो वर गेल्यानंतर. कोंबड्यासाठी खाली एक कॉक काढलेला आहे आपण, याचा सेपरेट कॉक आहे, आणि वर शेळ्याला सेपरेट आहे. पाणी दोन्हीला एकाच टाकीत आहे, वर 1000 लिटरची टाकीवर आपण फिट केली. आणि इकडे एक छोटं गेट दिसतंय, आणि हे जे तुम्ही बनवलं इकडे एक मोठं गेट, याचं कारण काय? हे जे छोटं गेट हे आपल्या रोज वापरण्यासाठी, रुटीनसाठी. आणि हे जे मोठं गेट आहे ना, भविष्यात आपलं हे जे लेंडी जे खाली जी वरची जी लेंडी, शेळ्याची लेंडी जी खाली पडती, ही लेंडी उचलण्यासाठी टेलर सोबत ट्रॅक्टर आतमध्ये येण्यासाठी हे मोठं गेट आहे. अच्छा. ह्या हाईट मधून या साईडनी इथून ट्रॅक्टर आतमध्ये आलं का त्या साईडनी बाहेर निघतं. ओके. दोन्ही साईडला गेट आहे, तिकडून पण गेट आणि इकडून पण गेट, दोन्ही साईडला यांनी गेट आतमध्ये टाकायचं, तिकडून बाहेर काढायचं, सरळ बाहेर काढायचं. म्हणजे आपण भविष्यात ही जी लेंडी ही खोरं गमिला लावून टेलर मध्ये भरू शकतो वन टाइम. ही लेंडी आपण वर्षातून एकदाच उचलतो. बरं. आता हे कारण की बाहेर बी एकदम वाळू एकदम ठणठण झालेली आहे, प्रॉब्लेम झाला साहेब, लेंडी आणि लघवी दोन्ही मिक्स झालं ते एकदम, प्लस कोंबड्याची विष्ठा, म्हणजे वरून जी लेंडी पडती ना ती डायरेक्ट लेंडीवर पडती, लघवी जी पडती शेळीची ती लेंडीवर पडती, म्हणजे ती लेंडीत पूर्ण मुरल्या जाते. बरोबर. आणि माझ्या एक अनुभवानुसार जेवढा लेंडीत पॉवर आहे तेवढा लघवीत पण पॉवर आहे. बरोबर. शेळीचे जे युरिन आहे आपण लघवी म्हणतो त्याला, लेंडी इतकाच पॉवर लघवीत पण आहे. बरोबर. आणि ती लघवी लेंडीवर पडल्यामुळं त्याचा आणखीन डबल हे तयार होत, डबल इफेक्ट तयार, म्हणजे 100% आपला रासायनिक खताचा खर्च याच्यावर कमी झालेला आहे. 100% शेतीवरचा रासायनिक खताचा खर्च याच्यामुळे आपला कमी झाला. ओके. तर हा झाला खालचा बेस आपला आता पूर्ण, ज्याच्यामध्ये आपण कोंबड्या पण ठेवलेल्या आहे. आता वरती जाऊया, वरचं बघूया. तुम्ही रॅम्प बनवलेला आहे, तर याच्यामध्ये हे जे लाकूड वापरले स्पेशली म्हणजे कोणतं झाड कोणतं? नाही साहेब, आपण काय केलं, आता याच्या जागेवर आपण शीट पण टाकू शकत होतो, जे प्लास्टिक शीट आहे बरोबर, ते पण टाकू शकत होतो, पण ते शीट आहे ना, त्यांनी शीटचं आयुष्य, ऊन आणि शीटचं आयुष्य कमी होतं, म्हणजे कारण 24 तास ते उन्हातच राहणार बरोबर बाहेर. हा, त्यामुळे आपण काय केली, फळी टाकलेली इथं, फळीला उन्हाने काही होत नाही. हा. आणि दुसरी गोष्ट, ग्रीप येण्यासाठी आपण काय केलंय, दोन्ही फळीच्या मध्ये ना साधारणपणे 1 ते 1.25 इंचाचा गॅप दिलेला आहे, त्यामुळे ग्रीप येण्यासाठी. हे बरं, शेड मध्ये ज्यावेळेस हे लाकूड लावलं, हे स्पेशली असं कोणतं झाडाचं किंवा जातीचं असं कोणतं? हे लिंबाचं लाकूड आहे, पूर्ण 100% लिंबाचं, पूर्ण लिंबाचं लाकूड आहे. अच्छा. असं काय, हे असे डिपार्टमेंट केलेले आहेत आपण. या साईडनी 6 डिपार्टमेंट आहे आणि या साईडनी 6 डिपार्टमेंट आहे. ओके. आणि हा जो मधला स्पेस आहे चालायचा, हा साधारणपणे 7 फुटाचा हा स्पेस आहे. मधला जो ह्या जाळीपासून ह्या जाळीपर्यंत इथपर्यंत हा 7 फुटाचा स्पेस आहे. कारण आपण आहे ना 18 इंची पाईप वापरलेला आहे. हा जो पाईप आहे ना, हा 18 इंचीचा आहे, म्हणजे हे 18 इंच म्हणजे 1.5 फूट आणि हे 1.5 फूट. म्हणजे याच्यामध्ये जी गव्हाण जी वापरली ही सुद्धा लोखंडाची वापरलेली, आपण डायरेक्ट पाईप टाकून त्याला कट मारून डायरेक्ट त्याच्यामध्येच बनवला. हा जो पाईप वापरला ना गव्हाणीसाठी, सुप्रीम कंपनीचा पाईप, सुप्रीम कंपनीचा लोखंडी
पत्र्याने काय होतं साहेब, शेळ्यांना थोडं इन्फेक्शन होतं. पत्रा काय होतो काही कालांतरानुसार खराब होतो किंवा गंज पकडतो. आता याच्या अगोदरचे अनुभव आहे आपल्याकडे, जुन्या ज्या गव्हाणी होत्या ना त्याचा तुम्ही बघितलेला आहे. बरोबर. त्यामुळे ना ते आपल्याला जसे अनुभव येते तसं आपण त्याच्यात बदल करीत गेलो पुढे. ओके. तर मंडळी वरती बी आपण बघू शकतो ए टाईपचा जो शेडचा आहे, खास करून भरपूर आता हे सांगायची गरज नाहीये, पण भरपूर ठिकाणी प्रश्न विचारले जातात की ए टाईपच्या शेडचीच काय गरज आहे. ए टाईपच्या शेडचं जे खास टेम्परेचर जे मेंटेन म्हणतो आपण, हा जो वरचा जो भाग आहे हा पूर्ण हीट मेंटेन होण्यासाठी खूप मदत करतो. त्यामुळे ए टाईप शेड कधी पण बेस्ट आहे. आणि सरांनी जसं पूर्व पश्चिम दिशेमध्ये केलेलं आहे, तो पूर्व पश्चिम हे हवेचं व्हेंटिलेशनच्या हिशोबाने, त्याच्यानंतर पावसाच्या हिशोबाने खूप बेस्ट होऊन जातं. दोन्हीच्या हिशोबाने योग्य आहे. पूर्व पश्चिम शेड हे कधी त्याला पण पूर्व पश्चिमात असलं पाहिजे. हा पाईप जो तुम्ही वापरला हा कितीचा म्हणले तुम्ही? 1x2 पाईप आहे. आता याच्या जागेवर आपण आहे ना जाळी हे करू शकत होतो, किंवा मग पट्टी असते ना आपली साधी 1/2 इंची पट्टी, ती पण वापरू शकत होतो. पण आपण हे काम सगळं एकदम हेवी मध्ये केलं, त्यामुळे लोकांना थोडं जास्त लागलं, पण मग परमनंट झालं. बॅक साईडचं तिथे पूर्ण हाच पाईपच वापरलेला, सगळं 1x2 पूर्ण. वर जेवढे डिपार्टमेंट आहे त्या पूर्ण डिपार्टमेंटला हा पाईप वापरलेला, 1.2 पाईप पूर्ण पाईप वापरलेला. आणि हा जो आहे हा पण म्हणजे याला पण 1.2च वापरला, म्हणजे पाईप याला पण म्हणजे माचीस पाईपच जो आहे तो पाईप वापरून घेतलेला आहे 1.2चा. आणि खास करून आपण जे या फ्लोअरवरती जे उभं आहोत, तर ही जी जाळी आहे हे आपलं सीट, हे सीट तुम्हाला कसे भेटले? हे प्लास्टिक शीट आहे. ओके. हे आपण तामिळनाडूवरून मागवलं. हे 2x2चं एक शीट येतं. 800 ते 1000 किलो एका शीटची कॅपॅसिटी वजन तोलण्याची. हो, 800 ते 1000 किलो 2x2. याच्यात 2 साईज येत्या, 1x2 येते आणि 2x2 येते. ओके. असे 2 साईज मध्ये. मग हे याच्यामध्ये 2x2च निवडण्याचं कारण काय? 2x2चं म्हणजे आपलं जागा जास्त असल्यामुळं, म्हणजे स्क्वेअर फूट जास्त असल्यामुळं, त्यामुळे आपण 2x2चं हे केलं. 1x2चं तो शीट आपल्याला कुठे लागतो? ज्यावेळेस समजा साईट ना काढा, शेडच्या एका साईट ना जर समजा आपल्याला कमी पडतंय किंवा शीट कट करावं लागतंय 2x2चं, त्यावेळेस मग ते 1x2चं वापरायचं. मध्ये सगळं आपण 2x2चं वापरलं. प्रॉपर आपलं 32 फूट असल्यामुळे ते प्रॉपर 2 वरती स्टॉप झालेलं आहे. तर याचं जे तुम्ही सांगितलं, याची कॉस्ट काय पडली होती तुम्हाला? हे 490 रुपयाला बसलं आपल्याला. 490 रुपयाला पोच. 490 ला पोच आलेला. आणि याच्यामध्ये जे सर्वात महत्वाचं होतं की तुम्ही जर सांगितलं की पाण्याचं ऑटोमेशन, तर आपण हे बघू शकतो की जागोजागी जे नळाचं सिस्टम, बरं नळ कायमस्वरूपी चालूच ठेवता राहते कधी? नळ हे सगळ्या डिपार्टमेंट मधले नळ चालू आहेत साहेब. या सगळ्या नळाला एकच कॉक आहे. एक कॉक जर फिरवला तर सगळ्या याच्यात पाणी जातं, सगळ्या स्प्रे मध्ये पाणी जातं टोटल. आणि बेनिफिट पण खूप आहे, कारण की स्पेस मोठा पाहिजे तेवढा लेंडी जाणे पुरता स्पेस पण आहे, आणि एकदम मोठा पण आहे, जेणेकरून छोट्या पिलांचे पाय आता हे बघा, तुम्ही आता बघितलं ना, अक्षरशः संध्याकाळी शेळी डिलिव्हरी झालेली, म्हणजे फक्त 12 तासाची पिल्लं आहेत, तरी पण अजिबात काही टेन्शन नाही. पाय त्यांचा गुतत नाही, खुर गुतत नाही, काहीच विशेष नाही अजिबात. 100% सेफ्टी त्याच्यामध्ये खूप जाऊ. आणि प्रत्येक कंपाऊंडला जे आपण आतमध्ये जाण्याचे जे कप्पे केलेले आहेत, हे कप्पे म्हणजे बाहेरून फक्त एकच दरवाजा ठेवला आणि आतमधून इंटरनल दरवाजे. काय झालं साहेब, मी बऱ्याच ठिकाणी बघितलं. मी जवळजवळ आतापर्यंत माझ्या हिशोबाने 15 ते 20 शेडला व्हिजिट दिल्या. अच्छा. एलिव्हेटर साईडला, साऊथ साईड आंध्रा, कर्नाटक, तामिळनाडू त्या साईडला आहे ना, मी भरपूर शेड बघितले. पण तिथं माझं एक असं लक्षात आलं की बाबा हा जो दरवाजा आहे, आता समजा ह्या साईडला आपले 6 डिपार्टमेंट आहे, ह्या साईडला 6 डिपार्टमेंट आहे, आणि ह्याच्या दरवाजेचं अंतर हे 2 फूट आहे. बरोबर. म्हणजे 6 डिपार्टमेंट म्हणजे 12 फूट दरवाज्यात गेलं आपलं. बरोबर. आणि ते जर आपण बाहेर काढलं तर दावणीचं आपलं 12 फूट कमी होणार. बरोबर. मग आपण काय केलं, मध्यभागी सेंटरला एकाच ठिकाणी फक्त हा दरवाजा ठेवला, आणि बाकीचे सगळ्या डिपार्टमेंटला दरवाजे आतमधून टाकले इंटरनल. आणि हा जो ठेवला एक दरवाजा ह्या साईडला, त्याला पण आपण अशी सिस्टीम केलेली आहे बघा, याची ऍडजस्ट सिस्टीम आहे. हा पाईप आपल्याला हे काढून घेतलं की रस्ता तयार होतो, आणि आपल्याला आतमध्ये जाता येईल. परत बाहेर आलो का हा पाईप परत आपण इथं असा, म्हणजे गव्हाणीचं 1 इंच पण जागा कमी, गव्हाणीचं 1 इंच सुद्धा जागा कमी नाही झाली. क्या बात. आणि सिस्टम्स पाण्याचं जे तुम्ही सांगितलं होतं मला, आम्हाला पाण्याची टाकी आपण इथून पूर्ण सप्लाय होतो. पाण्याची टाकी ही वर फिट केलेली आहे आपण, ही पाण्याची टाकी इथं. ओके. किती लिटरचं आहे सर पाणी? ही 1000 लिटरची टाकी आहे. अच्छा. 1000 लिटरची पाण्याची टाकी करून इथनं. हा जो समोरचा पॉइंट आहे हा कोंबड्यासाठी. अच्छा. हा कोंबड्यासाठी. हा. आणि हा इकडच्या डिपार्टमेंटसाठी. ओके. इकडे बघा, हा चालू जर केला ना तर सगळ्या याच्यात पाणी पडतं बघा. ओके.
सगळ्या पाण्याच्या फिटर मध्ये पाणी जातं टोटल ऑटोमॅटिक सगळ्याला काय म्हणजे आपल्याला चालू करायची गरज नाही. अच्छा. म्हणजे हा जर कप्पा चालू केला तर कॉक चालू केला तर इकडे साईडला साईड ना आणि तिकडे कॉक चालू केला की तिकडे साईड. हा जर चालू केला तर इकडच्या साईड. ओके. म्हणजे बघायची गरज नाही, परत प्रत्येक ठिकाणी जाऊन चेक करायची गरज नाही. सकाळी फक्त एक टाइम आतमध्ये जावं लागतं आपल्याला. याच्यात पाण्याचे जे फिडर आहे ते व्यवस्थित गमिले व्यवस्थित साफ करून वगैरे घेतले तर परत 3 वेळेस जाण्याची गरज नाही. आतमध्ये आपल्याला जाण्याचं कामच पडत नाही. चारा जो टाकतो आपण तो सगळा दिवसातून फक्त एकदा गमिले साफ करून घेतले 2-15 मिनिटात सकाळी एकदा, रोज सकाळी एकदा साफ केलं की झालं. हो. आणि टोटल आता मला एक सांगायचं, जसं आपण सांगतो की 17 लाख म्हणजे एक राऊंड अप 17 लाख आपण जे सांगतोय एक आकडा, हा राऊंड फिगर आकडा आहे की प्रॉपर राऊंड 17 लाख प्लस झालेला आहे खर्च. 17 लाख प्लस झाला. 17 लाख प्लस झालेला आहे खर्च. पण एक अंदाजे सांगितलं मी तुम्हाला की 17 लाख. तसे माझ्या हिशोबाने 17.5-18 लाखाच्या आसपास. कारण आपण शेडचं काम केल्यानंतर हे साईडला जे तळट वगैरे लावलेले हे ऍटो केलेलं आहे आपण एका ठिकाणी एक गिअरबॉक्सवर चारही बाजू वर्किंग होते याचे टोटल. अच्छा. म्हणजे याला पण साईडला पूर्ण तुम्ही म्हणजे आपल्याला साईडला जे काही तिरपाल लावायचे तिरपालला पण बघायची गरज नाही. ते पण सगळे ऑटो आहे. हे बघा तुम्ही एका ठिकाणी गिअरबॉक्स आहे खाली आणि हे एका ठिकाणी चारही बाजू वायर वरून सगळी फिटिंग येते त्याच्यावरती सगळं. म्हणजे असं ते 17 लाखाच्या नंतर आपण शेडला बराच खर्च केलेला आहे. 18-18.5 लाखापर्यंत बारीक गोष्टीचा जर सगळा हिशोब जुळवला तर 17-18 लाख 17 ते 18 लाख रुपयापर्यंत हे गेलेलं आहे. बरं, आता एक खास प्रश्न थोडा कडू आहे पण खरंच जे सुरुवातीला जे शेळीपालन चालू करतात त्यांच्यासाठी खरंच गरज आहे का या शेळीची? नाही. मी साहेब आता तुम्ही म्हणजे माझ्या हिशोबाने तुम्ही 6-7 वर्षापासून आपले संबंध जवळपास 7 वर्ष होत आले. 7 वर्षापासून याच्या आधी तुम्ही 1-2-3 माझे व्हिडिओ पण नेलेले आहेत. बरोबर केलेले आपण. सुरुवात मी एकदम शून्यापासून केलेली आहे. 2 चाळ्यापासून सुरुवात केलेली आहे. आणि साधं म्हणजे अक्षरशः सकाळी लेंड्या झाडणे संध्याकाळी लेंड्या झाडणे म्हणजे ह्या 2 गोष्टी म्हणजे सुरुवात जो ज्याच्यात लेंड्या झाडायची ताकद आहे त्यांनी शेळी पालन करणे. म्हणजे हा माझा म्हणजे प्रत्येकाला आहे. मी 8-8.5 वर्ष साध्या पद्धतीने शेळी पालन केलं. गरज नसताना शेडवर खर्च करू नका. तुमची जर सुरुवात आहे ना सुरुवातीला साध्या पद्धतीनं शेड करा. त्याच्यातून जसं जसं तुम्हाला प्रॉफिट इन्कम वाढत चालत तसं मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण सुरुवातीला 20-25-30 लाख रुपये शेड मध्ये घालायचे, व्यवसायाचं काही नॉलेज नाही, मग अशा टायमाला काय होतं व्यवसाय फ्लॉप मध्ये जातो म्हणजे फेल जातो. आणि उदाहरणार्थ एका जणाचा जर समजा व्यवसाय फेल गेला तर त्याच्याबरोबर म्हणजे निगेटिव्ह पणा तयार होतो त्या गावामध्ये. म्हणजे दुसरा कोणी उभा राहायला तयार हिंमत करत नाही उभं राहण्यात. ते तर नक्कीच खरं. त्यामुळे सुरुवात करताना शून्यातून करा. जसं जसं अनुभव वाढत चालेल तसं माणसांनी पुढे जायला पाहिजे. नक्कीच बरोबर. तर मित्र, अजून काय वाटतं तुम्हाला? अजून जर असं वाटत असेल की ह्या शेड विषयी आणखीन काही तुम्हाला प्रश्न पडलेलेच आहे, त्याच्यामध्ये आपण पाईपचं बघितलं. पाईप सुरुवातीला कोणता पाईप वापरला, किती पाईप वापरला, टोटल किती पाईप लागलेला आहे, टोटल खर्च किती आलेला आहे, सीटचा खर्च याच्यात किती आलेला आहे सर आपला? सगळा टोटल खर्च आहे ना साधारणपणे 17-18 लाख. नाही, फक्त सीटला किती खर्च आला होता आपला? शीटला 3.5 लाख रुपये लागले. 3.5 लाख रुपये. म्हणजे आता या 17-18 लाख रुपयामध्ये शीट प्लस लोखंड प्लस मजुरी प्लस सगळं टोटल आलं. सर्व आलं. तर 17.5 लाखामध्ये म्हणजे सर्व. पण आता विचार करा 17.5 लाख रुपये तुम्हाला गुंतवायची गरज आहे का? सर्वात प्रथम ह्या ठिकाणी जो शेड बनला यांना का गरज होती त्याचे कारण मी जे बघितलं प्रामुख्याने ते ह्या भागामध्ये थोडं पावसाचं प्रमाण जास्त आहे. शेडचे फायदे भरपूर आहेत सर. साहेबांची जमीन पूर्ण काळीची आहे. इथे जर पाऊस जर जास्त प्रमाणात झाला आणि एकदा जर चिखल झाला तर शेळीला बाहेर यायला चान्स नाही. आणि ओलावा जास्त असल्यामुळं शेळ्यांमध्ये आजार पसरणार. याच्यामुळे इथला ओलावा आता कायमचा संपलेला आहे. त्यामुळे आजार कमी होणार साहजिक गोष्ट आहे. पण जसं त्यांनी सांगितलंय की सुरुवात करताना गरज नाहीये शेडची. जर तुम्हाला असं वाटलं की एलिव्हेटेड शेडचे फायदे भरपूर आहेत सर. आता आपण एलिव्हेटेड शेड केलं ना त्याच्यामुळे आपलं शेळ्याचं इन्फेक्शन कमी झालं, वजन वाढ फास्ट होऊ राहिली. त्याच्यानंतर लेबर खर्च जे म्हणतो आपण बरोबर म्हणजे मनुष्यबळ मॅन पॉवर कमी लागतो याला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते डायरेक्ट 50% काम असतं या एलिव्हेटेड शेडमुळे. पण जर भांडवल जर नसलं उदाहरणार्थ गरज मला काय म्हणायचं तुमच्याकडे जर आपल्याकडे जर भांडवल असलं तरच या गोष्टी करा. नाही तर याची अर्जंट अशी वास्तविक पाहता अशी काय लगेच सुरुवात करताना याची गरज नाही. बरोबर. तुम्ही त्याच्यात थोडे दिवस एकदा हे करा, शिका, समजून घ्या. त्याच्यानंतरच ह्या असल्या शेडच्या फंद्यात पडा. कारण की हे स्वतः केलाय पण त्यांचा अनुभव सांगतो की कधी 9 वर्ष खाली राहिले आता 4 महिन्यापासून वरती आलेले. त्यात
फक्त 4 महिन्यातलं फक्त आत्ताचा शेड बघून भरपूर लोक असं होतं की येतात शेड बघतात, मोठे मोठे शेड बघतात आणि त्या शेड मधून करतात, पण त्या शेड बांधण्याच्या अगोदरचा इतिहास कोणालाच नकोय. तो कडू इतिहास कोणाला गरज नको असतो ना, ऐकायचा असतो त्यांना ना त्याला सामोरं जायचं असतं. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही सुरू करताना कधी बी मला जर म्हणणं आहे जनावर तुम्ही साध्या कुडाच्या याच्यामध्ये जर ठेवले तरी ते जनावर राहतं. सुरुवातीला जनावरांची तयारी ठेवा क्वालिटीमध्ये घेण्याची. तुमची क्वालिटीमध्ये जर जनावर असेल तर तुमचा येणारा पैसा पण तुम्हाला क्वालिटीच मिळणार आहे. आपल्याला उत्पन्न सर प्राणी उत्पन्न देते, शेड उत्पन्न देत नाही. अगदी बरोबर. हे आपल्या सुखसुविधेसाठी हे जे काय आहे हे आपल्या सुखसुविधा. हा हे मी मान्य करतो, एलिव्हेटेड शेड केल्यामुळे शेळ्याचे वजन फास्ट वाढते, मॅन पॉवर कमी होतो. पण मग त्या पटीत जर आपण खाली लक्ष दिलं तर या सगळ्या गोष्टी होतात. पण फक्त फरक एकच आहे, खाली लक्ष द्यावं लागतं, त्या पटीत लक्ष द्यावं लागतं. म्हणजे इथं जी मेहनत आहे ती दुप्पट मेहनत आहे. इथं मेहनत 50% मेहनत कमी होऊ शकते. बस एवढं. सुरुवात एक ढोबळ मानानं जर बघितलं तर एलिव्हेटेड शेड तुमचा 50% मेहनत कमी करू शकतो. याच्या व्यतिरिक्त दुसरा काही फायदा नाही होऊ शकत सुरुवातीच्या काळामध्ये. कारण तुम्हाला जर अनुभव नसेल, शिकण्यासाठी तुम्हाला एवढ्या मोठ्या गोष्टीची गरज नाहीये. साध्या जमिनीवरती मुरुम टाकून जर तुम्ही केला तरी सुद्धा हे करू शकता तुम्ही, काही हे नाहीये. तर शेडची सर्व शेड तुम्ही बघितला, खालची बॅक साईड बघितली आपण, वरती पूर्ण बघून घेतलं, पाण्याची सुविधा कशी सिस्टम त्यांनी केलेली आहे ते पण बघितलं. अजूनही जर काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा. मी 100% त्या प्रश्नांचं सुद्धा निरासन आगळे सरांकडनं होऊन जाईल. पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण ह्या गोष्टी पोहोचणं गरजेचे आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.